आता आपण गावाकडच्या बातम्यांकडे वळूया, म्हणजे वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांकरता आज गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आझाद मैदानात धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। मनसे आणि मवियाकडून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। उद्धव ठाकरे, बाळा नांदगावकर आणि काँग्रेसचे नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत। खासगीकरण, पेन्शन, समांतर वीज वितरण परवाना अशा विविध मुद्द्यांवर महावितरण कर्मचारी या संपावर जाणार आहेत। वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। वेतन आणि इतर मागण्यांच्या मुद्द्यांवर मुंबईत शिक्षकांचं आंदोलन सुरूच आहे। शिक्षक मुंबईमध्ये मुक्कामी असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, पण शाळा बंदच्या निर्णयावर शिक्षक ठाम असून यावर राज्य सरकारने अजून तोडगा काढलेला नाही। खासगीकरण आणि कामगार कायद्याच्या विरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे। बंदमध्ये 25 कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता असून बँकिंग, खाण, पोस्टल खात्याचे कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होणाऱ्या परिणाम आणि अडचणींबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनामध्ये बैठक आयोजित केली गेली। दुपारी 3 वाजता होणाऱ्या या बैठकीला या दोन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांना आमंत्रित केले जाणार आहे। त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील 29 खासदार आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। विमा कंपन्यांना विमा हप्त्यापोटी देय असलेली सुमारे 1000 कोटी रुपयांची राज्य सरकारकडून वेळेत रक्कम दिली गेली नाही। त्यामुळे 2023-24 मधील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा भरपाई रक्कम ही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलीच नाहीये। हप्त्याची देय रक्कम 8 दिवसांमध्ये कंपन्यांना दिली जाईल आणि त्यानंतर भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे। राज्यातील जंगलांमध्ये वन्य पशूंच्या संख्येत वाढ झाली आहे, त्याचा परिणाम राज्यभरात दिसून येतोय। त्यामुळे वनांच्या शेजारील बफर झोन मधील जमिनी सरकार वार्षिक 50,000 रुपये प्रति एकर दराने भाड्याने घेईल। भाड्याने घेतलेल्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प, बांबू लागवड, सुगंधी गवतांची लागवड केली जाईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेमध्ये दिली। कर्नाक पुलाच्या उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। या पुलाचं सिंदूर असं नामकरण करण्याचं निश्चित करण्यात आलंय। गुरुवारी या उड्डाण पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आता नाव निश्चित झालं असून या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन नागरिकांचा त्रास वाचणार आहे। महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने प्रस्तावित मार्गिकांकरता 12 नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मेक इन इंडिया अंतर्गत बनवण्यात येणाऱ्या टीटागढ रेल सिस्टम लिमिटेड आणि टीटागढ फिरेमा या 2 कंपन्यांना डबे बनवण्याचं काम देण्यात आलेलं आहे। त्याकरता 430.53 कोटी रुपयांचा करार करण्यात आलेला आहे। रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा बंद करण्यात आली आहे। शासनाने नुकतंच ई बाईक धोरण जाहीर केलं आहे। त्यानुसार विविध अटी शर्तींचं पालन करणाऱ्या आणि केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदी सुधारचा प्रकल्प राबवण्याचा मार्ग मोकळा झालाय। 5.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीचा पर्यावरण ना हरकत दाखला मिळाला आहे। या अंतिम दाखल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळणार आहे। जेजुरी रेल्वे स्थानकावर सगळ्या रेल्वे गाड्या थांबत नसल्याने भाविकांची गैरसोय होते आहे। त्यामुळे या स्थानकांवरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याची मागणी भाविक आणि ग्रामस्थांनी केली आहे। या मागणीकरता 20 जुलैला रेल्वे स्थानकांवर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा जेजुरी रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे। ससूनमध्ये बाह्य रुग्ण नोंदणी आता ऑनलाईन झाली आहे। यामुळे बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली जात असून एखादा रुग्ण पुन्हा आल्यानंतर एका क्लिकवर त्याची आधीची माहिती उपलब्ध होते आहे। कोथरूड इथल्या चांदणी चौकात महापालिकेच्या वतीने हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारलं जाणार आहे। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा 60 फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे आणि 30 फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा उभारण्यात येणार आहे। याकरता सुमारे 29 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीत याबाबत या विषयाला मान्यता देण्यात आली। हडपसर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेता यावा
दोन्ही यंत्रणांमधील समन्वयामुळे प्रवाशांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर हडपसर रेल्वे स्थानक परिसरामध्ये पीएमपीला वाहनतळाकरता जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून मंगळवारी रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव देण्यात आला। वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांचं छायाचित्र खासगी मोबाईलने काढून सोयीनुसार ई-चलान भरणाऱ्या पोलिसांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी परिपत्रकाद्वारे कारवाईचे आदेश दिले। वाहतूक संघटनांकडून आलेल्या तक्रारीनंतर राज्य पोलीस दलाने याबाबतचे आदेश जारी केलेले आहेत। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे कांजूरमार्ग इथल्या कचराभूमी संदर्भात याचिकेवर उत्तर सादर करण्याकरता अधिकारी न्यायालयामध्ये अनुपस्थित राहिल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा नाही का अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली। तसंच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा मुद्दा विधानसभेमध्ये चर्चा करण्याकरता किंवा अधिकाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नसल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत। एक महत्त्वाची बातमी, गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांकरता आज गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। गिरणी कामगारांचा मोर्चा भायखळा राणीची बाग इथून निघेल, मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांकडून मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे। त्यामुळे मग आता गिरणी कामगार आझाद मैदानात धरणं आंदोलन करणार आहेत। मनसे आणि मवियाकडून या आंदोलनाला पाठिंबा आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता आंदोलनस्थळी म्हणजे आझाद मैदानावर जाणार आहेत। त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण देखील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। गिरणी कामगारांना मुंबईत परवडणाऱ्या दरात घरं देण्यासंदर्भातल्या योजनेत आतापर्यंत 25,000 गिरणी कामगारांना घरं देण्यात आली आहेत। राज्य शासनाने वांगणी इथं गिरणी कामगारांना देऊ केलेली घरं त्यांना मान्य नाही आहेत। दरम्यान MMR रिजनमध्ये घरं देण्यात यावीत या मागणीकरता हे आंदोलन केलं जाणार आहे।